ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, आमनापूर पुलावर पुन्हा पाणी, अलमटीचा विसर्ग 3,00,000 कोयना धरणातून 32,100 क्युसेकचा विसर्ग। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णागड परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे। आमनापूर येथे पहाटेपासून 5 इंचांची वाढ झाली असून पाणी पातळी 25 फुटांवर आहे। आमनापूर अंकलखोप पूल गुरुवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली गेला होता। आज मध्यरात्रीपर्यंत पूल खुला होऊन पुन्हा पहाटेपासून पाण्याखाली गेला आहे। मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या 24 तासात 40.5 वरून आज 38.10 फुटांवर आली आहे। रविवारी बुर्ली ओतातील पाणी ओसरले असून बुर्ली आमनापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। गेल्या 8 दिवसांपासून नागटाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे, यामुळे वाहतूक ठप्प आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गेले 24 तासात पडलेला पाऊस याप्रमाणे: कोयना 71 मिलीमीटर, नवजा 67 मिलीमीटर, महाबळेश्वर 93 मिलीमीटर। धरणातील पाणीसाठा 84.85 टीएमसी म्हणजेच 80.62% पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 38,014 क्युसेक्सची आवक आहे, तर कोयना धरण सांडव्यावरून 30,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 2,100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 32,100 क्युसेक्स सुरू आहे। नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमटी धरणात 2,71,385 क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग 3 लाख करण्यात आला आहे। पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे।